दरम्यान अंजली दमानिया यांच्याकडून नाशिक पोलीस दत्ता कराळेंचा एक व्हिडिओ आता ट्विट करण्यात आला। कराळे खराच्या कार्यक्रमात गेल्याचा दावा त्यांनी केला। कराळे आणि खरात यांच्यामध्ये 18 कॉल झाल्याचा आरोप आहे। पोलीस महानिरीक्षक कराळेंच्या चौकशीची मागणी केली जाते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून नाशिक पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचा एक व्हिडिओ आता ट्विट करण्यात आला। भोंदू अशोक खराच्या कार्यक्रमामध्ये दत्ता कराळे का गेले असा सवाल त्यांनी केला। पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी दमानिया यांनी केली। भोंदू अशोक खरात आणि नाशिक पोलीस आयजी यांच्यामध्ये नेमके काय संबंध आहेत याची आता चर्चा होती। कॅप्टन सरांचं आता एका वाक्याने सांगितले की वाचासिद्धी आहे, त्याची वाचासिद्धी काय आहे त्याचा आपण प्रत्येकाने अनुभव घेतला असता म्हणूनच आपण या ठिकाणी त्याची वाट करतोय। माझ्यासाठी म्हणजे सरांनी माणूस पाहिला की तो माणूस काय आहे, म्हणजे एक्सरे म्हणा, MRI स्कॅनिंग म्हणा, जे काय म्हणता येईल ते खऱ्या अर्थाने यांच्या नेत्रातून होतं, यांच्या चेहऱ्यातून होतं आणि ते आपल्या व्यक्तीला आपल्याला आपल्या अडचणी, आपले भविष्य काय, भविष्याचे मार्ग काय असावे बाबतीत सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतात। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक महत्त्वाचा आरोप केलेला आहे। अतिशय गंभीर आरोप आहे। कराळे दत्ता कराळे यांचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे आणि कराळे हा खरातच्या कार्यक्रमात गेल्याचा दावा केला। कराळे आणि खरात यांच्यामध्ये 18 कॉल झाल्याचा सुद्धा त्यांचा आरोप आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बोलूयात, सविस्तर माहिती जाणून घेऊयात। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दमानियाजी, तुम्ही हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, काय अधिकची तुम्हाला माहिती मिळाली? गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा व्हिडिओ म्हणजे या कार्यक्रमाला दत्ता कराळे गेले होते। आता मला प्रश्न असा पडतो की एखादा आयजी लेवलचा ऑफिसर आपण कुठे जातो, काय करतो याचं भान त्यांना असणं गरजेचं आहे। कारण आज आपण बघतोय की अशोक खरातांवर ज्या अमाप लोकांनी विश्वास ठेवला, कारण त्यांच्याकडे जाताना जर आता दत्ता कराळे म्हणजे जे आयजी आहेत ते स्वतः गेले, इतर सगळे राजकारणी येता जाताना बघतायत, तर आपल्यासारख्या सामान्य लोकांना काय वाटतं की नाही बाबा खरंच खूप मोठा बाबा असेल की बाबा ज्याच्यामुळे एवढी सगळी मोठी मंडळी सुद्धा त्यांच्याकडे येत आहेत। आणि एक पोलीस ऑफिसर जातो हे जेव्हा कोणी बघतं आणि तो पोलीस ऑफिसर तिथून भाषण देतो हे जेव्हा कोणी बघतं, नक्कीच त्यांचा विश्वास बसतो आणि असं वाटतं की नाही बाबा आपल्याला हरकत नाही यांच्याकडे जायला। आणि मग जे जे झालं ते आपण सगळा महाराष्ट्र बघतोय। तर मला आता असंच वाटत होतं की हा जो व्हिडिओ आहे तो मी श्री सदानंद दाते जे महाराष्ट्राचे आयजी आहेत, डीजी आहेत, त्यांच्याकडे देखील पाठवला की यांना शो कॉज नोटीस इश्यू करा की हे ते कार्यक्रमाला का गेलेत। हेच नाही, त्यांचे 18 कॉल जे झालेत ज्याच्यात त्यांनी केले आहेत, खरातांनी त्यांना केले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे। एक आयजी लेवलचा ऑफिसर तिथे का जातो? कारण आता मी जेव्हा ते सीडीआरचा अभ्यास करतेय तेव्हा मला सगळ्यांचे नंबर्स दिसत आहेत, सगळ्यांचे म्हणजे झाडून सिनियर पीआय अधिकारी, डेप्युटी कलेक्टर, 2-3 महिला अधिकारी, काय आहे हे? आणि राजकारणी तर आहेतच आहेत। त्यामुळे असं वाटतं की सामान्य माणसाला वाटलं असेल की हो बरोबर आहे, हे अशोक खरात चांगला माणूस असेल आणि तिथल्या ज्या स्त्रियांनी तिथे जाऊन जे त्यांच्याबरोबर कृत्य घडलं त्याला सुद्धा अशी लोक जबाबदार आहेत की ज्यांनी तिथे जाऊन किंवा त्यांच्याशी संबंध ठेवल्याने, त्यांच्या अनेक गोष्टी पाठीशी घातल्याने आज जी स्थिती आली आहे ती या सगळ्यांमुळे आली आहे, असाच माझा आरोप आहे। दमानियाजी, खरं तर ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणाला तर राजकीय नेत्यांसोबत अनेक अशा महत्त्वाच्या पदावर काम करणारे सगळे यामध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळते। दत्ता कराळे आणि अशोक खरात यांचे नेमके कशा पद्धतीचे संबंध होते? काही आर्थिक संबंध होते का? आणि आता एसआयटी स्थापन करण्यात आली, एसआयटीच्या माध्यमातून खराचा तपास होतोच आहे, मात्र नाशिक पोलीस सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करताय, त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित राहते। नाही, नक्कीच राहणार आहे, कारण पदोपदी यांना वाचवलं गेलं ते देखील आपण बघितलंय। आता महिला आयोगाच्या अध्यक्षा तिथे आहेत, नाशिकचे जर आयजी, नाशिक डिव्हिजनचे आयजी, त्यांचे जर फोन कॉल्स होते सतत, तर ते कशामुळे होते, काय बोलणं झालं हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आपल्याला आहे। तर आताच्या आणि तिथे जाऊन जे हे भाषण दिलं हा एकच वेळ नाही, अशा अनेक वेळा त्यांचे फोटोज देखील आहेत। आणि असं असताना मला असं वाटतं की या सगळ्याची चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे।
या व्यतिरिक्त सुद्धा मला दत्ता कराळेंविरुद्ध एवढी माहिती मिळाली आहे आत्ताच्या घटनेला की ती जेव्हा बाहेर येईल ना, एव्हरीबडी विल बी शॉक्ड. आणि आता त्याची सध्या चौकशी चालू आहे, त्यामुळे मी आता सध्या त्याच्यावर बोलणार नाहीये. पण ज्या दिवशी ती चौकशी संपेल, या व्यक्तीला सरळ करणं गरजेचं आहे, याच्यात मात्र काही शंका नाही. दमानियाजी, खरं तर कराळे ज्या पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये दिसतायत आणि त्यांनी असं म्हटलंय की अशोक खरातच्या नेत्रामध्ये शक्ती आहे, त्यांच्यामध्ये एक अदृश्य शक्ती असल्याचं विधान ते करतायत. म्हणजे आयजी लेवलचा माणूस अशा पद्धतीनं अंधश्रद्धेला एक प्रकारे पाठबळ देताना पाहायला मिळतं. एक्झॅक्टली. मला म्हणून हेच जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझं डोकं फिरलं की त्यांच्या नेत्रांमध्ये जे अमुक आहे आणि ते मी अनुभवलंय असं सुद्धा म्हणतात ते. त्यामुळे मला आणि राग आला की तुम्ही काय बोलताय याचं काही भान. ठीक आहे, तुम्हाला बोलवलं, तुम्ही ऍज अन ऑफिसर गेलात आणि नुसतंच अगदी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी इथे आलोय म्हटलं, ठीक आहे. हे सगळं जे ते बोलले तेच मला खटकलं, म्हणूनच मी तो व्हिडिओ देखील ट्विट केला आणि दाते सरांना पाठवला. तुम्ही खरं तर आता म्हणाला होतात की मी अजून मला खूप माहिती मिळाली, मात्र मी सध्या सांगणार नाही. मात्र कराळेंच्या बाबतीत अजून काय अशी माहिती आहे? काही भ्रष्टाचारासंबंधी काही तुमच्याकडे माहिती आहे का? प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराचीच माहिती आहे आणि ती इतकी घाण आहे की लोक चवताळून निघतील यांच्यावर, एवढी म्हणजे राग आणणारी ती हे आहे. आणि मला तर असं वाटतं हे जेवढे जेवढे मोठे टॉप लेवलचे जे ऑफिशियल्स आहेत, पोलीस ऑफिसर, खरं तर ते जनतेच्या संरक्षणासाठी आहेत. पण ते जनतेचं काय करतायत हे जेव्हा बघतो ना आपण, तळपायाच्या मस्तकाला जाते. म्हणून मी ठरवलंय की या सगळ्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणालात की डीजी दातेंकडे आता तुम्ही ही सगळी माहिती दिलेली आहे, त्यांच्याकडून तुम्हाला काही प्रतिक्रिया मिळाली का? त्यांनी काही आश्वासन दिले का की या सगळ्या संदर्भात तपास करू? नाही, ही मी काल रात्रीच त्यांच्याकडे सगळी माहिती पाठवली आहे. त्यांच्याशी मी आता भेट घेऊन अनेक इतर गोष्टी ज्या मला माहिती आहेत त्या देखील बोलणार आहे. आणि मला असं वाटतं की एक डीजी आणि चांगले डीजी म्हणून ते त्याच्यावर कारवाई नक्कीच करतील. दमानियाजी, तुम्ही गेल्या वेळी सुद्धा सीडीआर काढला होता आणि त्यावरून प्रचंड टीका झाली होती. अनेकांनी विचारलं की तुम्हालाच कसा काही सीडीआर मिळतो? आता सुद्धा तुम्हाला कराळे आणि खरात यांच्यामधला सीडीआर मिळालेला आहे. त्या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, मला तो काही वेगळा सीडीआर मिळालेला नाही. जो पहिला मिळाला होता त्याच्यातच मी दत्ता कराळेंचा, मी ट्रू कॉलर वर सगळे जे टॉप कॉलर्स होते ते ट्रू कॉलर वर शोधले. त्याच्यात दत्ता कराळेंचा नंबर, मला आयजी दत्ता कराळे असा सेव्ह नंबर जो होता, जो खरातांच्या फोनवर होता, तो सापडला. आणि त्याच्यावरनं मी आता हे विधान केलं. इतकंच नाही तर जी लोक मला भेटायला आली होती, जे पीडित लोक आली होती, पीडित महिलांचे नवरे जे आले होते, त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली होती, त्याच्या बेसिसवर अमुक 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 गोष्टी शोधल्या. आणि ज्या शोधल्या आहेत ना त्या खरंच त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद घेणारच आहे. दमानियाजी, खरं तर पोलिसांच्या बरोबरीनं तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करता, त्यामुळे तुमच्या पाठपुराव्याला यश मिळावं हीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद प्रतिक्रियेसाठी. थँक्यू.